फायनली आमचा प्लॅन झालाय. कोणता प्लॅन झालाय जरा एक्सप्लेन करा मॅडम. Actually, what happened now? We searched each and every point. Here we can see here. Mr. Barre, can you please zoom it? थोडं मराठीत पण बोला आपले. सॉरी. तर आम्ही सगळे followers. पॉइंट होते. आम्हाला एक फोटो मिळाला हॉटेलमधून. तर आम्ही 1 बाय 1 सगळे पॉइंट सर्च केले. तर मग आमचं सगळ्यांचं डिस्कशन असं झालं की कोचिन 4-5 डिरेक्शन म्हणून आहेत. आणि त्या म्हणजे कोचिन असं कोणतं सांग. कोचीन होतं, कोयंबतूर होतं आणि ठाकेडी डायरेक्शन होतं. टॉप ठेकडी हा टॉप स्टेशन डायरेक्शन होतं. असे 4 डायरेक्शन त्यांनी आपल्याला दिले होते. तर आपण फायनल करतोय कोचिन डायरेक्शन. आणि त्यातून एकच डिरेक्शन सिलेक्ट करायचं होतं बिकॉज ऑफ ते वेगवेगळ्या डिरेक्शनला आहेत. म्हणून आम्ही आता सगळ्यांनी डिसाईड केलं की कोचिनला जाऊ म्हणून. म्हणजे सकाळी लवकर आम्हाला 9चा टायमिंग दिलाय. महेशने 9ला त्यांची जीप आणि इनोव्हाचं होतं 2. बट आम्ही इनोव्हा सिलेक्ट केलं. तर इनोव्हा आणि एक ड्रायव्हर येणार. आणि आम्हाला जेवढे आम्ही कोचिनमध्ये जेवढे डिरेक्शन आहेत त्या डिरेक्शनमध्ये जेवढे पॉईंट्स वगैरे आहेत ते सगळे उद्या कव्हर करणार आहे आम्ही. जर अजून वेळ मिळाला, आम्ही जर लवकर 3 वाजता 4 वाजता जर आलो तर मग आम्ही आमची स्वतःची गाडीची आणलेली गाडी घेऊन बाकीचे आहे एक 2-2 ठिकाणं आवडलेत आम्हाला. आम्हाला तर टी म्युझियमला जायचंय. आणि कोणतं पार्क ग पते? नॅशनल कोणता? हे 2 करायची पण हे वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही ते कोचिन मध्ये नाही करू शकत. पण ते ते करायची इच्छा आहे. लेट्स सी, जर टाइम मिळाला तर आम्ही नक्कीच करू. आमचं उद्याचं जाण्यासाठी प्लॅनिंग सगळं झालं. मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारत होतो पण ती पूर्ण झोपेतच होती. आम्ही तिच्यावरती जोक करत होतो पण तिला समजतच नव्हती. ती फुल झोपेत होती. तिला काहीच लिंक नव्हती आम्ही का हसतोय. ती मध्ये जोक मारायची ना, आम्ही फक्त हसायचो. काहीच कळत नव्हतं तिला. कॅमेरा चालू बरं ना. अजून पण पती तिच्या तंत्रीतच आहे. लोक फक्त शरीराने तर बसलेले आहेत. मनाने कुठे माहित नाही. तिला किती थंडी वाजली. एक तर तिला तुम्ही पाण्यात बुचकाळावला दुपारी. तिच्या नवऱ्याने तिला पाणी पाजलं याच्यातलं स्विमिंग पूल मधलं. तुमच्यामुळे त्या बाबाचं आज मूड तोडले असते. आहे सेफ आहे. सेफ आहे. केलं होतं मालिश करायचं. शेकून घ्या ना गरम पाणी कशामुळे झालं हाताला काय? सकाळ संपर्क घेऊन यायचं का इकडं मग? माहिती थंडी ना गरम पाणी भरून जवळ येऊन झोपला असतो. नाही आमच्याच मोठा आणि आता ताईवाल्याची गरज होती का? चला आता आपण जाणार जाऊ. तर बॅकअप घ्यायचा. थांबा. झाला ना बॅकअप. बाय. भेटूया उद्या सकाळी. निवांत झोपा. 4-8 वाजता. सो गाईज प्लॅन झालाय आणि आता हा तुम्ही बघू शकता. दिस इज द नाईट व्ह्यू फ्रॉम आवर रूम, आवर लोकेशन. खूप छान आहे. तर गाईज खूप उशीर झाला, आता आम्ही झोपतो. सो गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पाशा आमू. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर रात्री आम्ही कुठे जायचं उद्या फिरायला त्याचा सर्व प्लॅन केला. आणि त्याचबरोबर उद्या सकाळी उठल्यानंतर ट्रेकिंगला जायचा हा पण प्लॅन केला होता. सो आम्ही आलो आहे आता ट्रेकिंगला. सो गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आम्ही आलोय वरती ट्रेक करायला. आमच्या 2 पुरी झोपलेले अजून. आम्ही लवकर उठलो. आम्हाला सनराईज बघायचा होता. आता इकडे थोड्याच वेळा सनराईज होणार आहे आणि तुम्ही बघू शकता
खूप सुंदर असा एस्थेटिक व्ह्यू आहे खाली. तिकडे ऑलरेडी झालाय. कुठे इकडे खाली ना? सनराईज झालाय ऑलरेडी. हां सनराईज झालाय ऑलरेडी. इथे एक मोठा डोंगर आहे, मोठा हिल स्टेशन आहे, त्याच्यामुळे इकडे ऊन पडत नाही आमच्याकडे. कारण तिची रात्र सगळी उडवली जाडी म्हणून. त्यामुळे गेल्या लोकांनी म्हणजे. त्यामुळे तिनं ठरवलंय आज आजचे दिवस एक दिवस तरी मी ट्रेकिंगला जाणार नवऱ्यासोबत माझ्या. जाते मध्ये माझ्यासोबत चालायला. तर आता आम्ही थोडा वेळ इथं थांबणार आहे. मस्त सनराईज झालाय, तुम्ही बघू शकता खालचा व्ह्यू. हां एकदम सुंदर. तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एकदम असं ऊन पडल्यामुळे एकदम एस्थेटिक दिसतंय. इकडे वरती पण आहे, पण ती दुसरी प्रॉपर्टी आहे. आमच्या प्रॉपर्टीची बाउंड्री इथेच आहे. सो आम्ही ट्राय केला वरती जायचा, वरती जाता येत नाहीये. तर आजचा आमचा प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग काय आजचा? प्लॅनिंग काय आहे? जेवढे स्पॉट्स आहे हां ते आपण बघणार आहे. इन्क्लुडिंग एर्नाकुलम, मोटेपट्टी डॅम, टी टी म्युझियम म्युझियम अजून. and many more points. So stay tuned. आणि आज आम्ही आमची ओन कार नाही घेऊन जाणार. आज आम्ही कार बुक केली एक, त्या कारने जाणार आहे. विथ गाईड. सो स्टे ट्यून, बघत राहा आमचा व्हिडिओ. तुम्हाला आमची जर्नी आजची आमच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. खास आम्ही तुमच्यासाठी टाइम लॅप्स लावलेला आहे सनराईज तुम्हाला दाखवण्यासाठी. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही यांनीच वरती गेलो त्या स्टेअरनी. आता ब्रेकफास्टचा टायमिंग झालाय, सो आम्ही चाललो बॅक टू हॉटेल, बॅक टू रूम. वाव किती सुंदर झाड आहे. तुम्ही बघू शकता. तर गाईज हा आहे व्ह्यू आमच्या रूम समोरूनच. ही आहे आमची रूम. इथे पलीकडेची तिकडची जी आहे ती आमची आहे, आणि इकडची महेश आणि प्रतिभाची आहे, आणि इकडे वरती काजल आणि डोके पाटील. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू इथनं आहे. इकडनं मस्त कोवळं ऊन पडलंय, आणि मी तुम्हाला मुद्दाम अगेन हा व्ह्यू दाखवत आहे कारण सकाळचा हा उन्हाचा फ्लॅश त्याच्यावरती झालेला आहे. बघा इकडे सर्व गावं आहेत छोटे छोटे, कशी राहत असतील यार, पण छान आहे. आणि अमृताच्या भाषेत म्हणायचं झालं तर एकदम लल्लन टॉप व्ह्यू आहे हा. तुम्ही आवाज फील करा पक्ष्यांचा, खूप छान आवाज येतोय. एकदम जंगल फुल, जंगल एकदम डोंगराच्या उतारालाच हॉटेल आहे, एकदम पहाडीमध्येच. चला बघूया उठली का अमृता. अमृता उठलीच नाही वाटतं अजून. अमृता ए बाबडे, अमृता ए बरे उठ ना. अगं आम्ही ट्रेकिंग करून आलो, चल ब्रेकफास्टला जायचं. उठ. झोप नाही झाली का बरं? थंडी वाजते डेंजर. थंडी तर आहेच आहे. चल ना 8 वाजता तो गाडीवाला येणार आहे, 8-8:30ला. आपला ब्रेकफास्ट पण रेडी राहायचं आहे, सो लवकर आवर. प्रतिभा आणि महेश गेलेत ब्रेकफास्टला. उठा ब्रेकफास्ट करायला. आणि बापरे, अजून ब्रश करायचं. काजल आणि धनंजय आवरताय वरती. सो पटकन 5 मिनिटात आवर, ब्रश कर. बाकीचं मग ब्रेकफास्ट केला की करू, आंघोळ वगैरे करू.
9 वाजेपर्यंत रेडी झालो पाहिजे आपल्याला. आज दिवसाचे सगळे स्पॉट झाले पाहिजे ना. म्हणजे ब्रेकफास्ट करून आता ब्रश करून ब्रेकफास्ट करून येऊ, मग नंतर आवरायचंय का? हो, नंतर आवरू. आता फक्त फ्रेश हो. तर ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे आणि मी आलो आहे अमृताला उठवायला. अमृता अजून झोपलेलीच आहे, सो तिला मी उठवलं. आता ती रेडी होते आणि आता आम्ही जातो ब्रेकफास्टला. महेश आणि प्रतिभा गेली ब्रेकफास्टला. धनंजय आणि काजल बाकी आणि मी आणि अमृता. सो त्यांचं आवरलं की आम्ही ब्रेकफास्टला जाणार आहे आणि ब्रेकफास्ट झाला की मग आम्ही जाणार आहे. आजच्या दिवसाची जे आमचं प्लॅनिंग झालेलं आहे, रात्री 1 तास बसून 2 तास बसून आम्ही जे प्लॅनिंग केलं ते आम्ही प्लॅनिंग करून आज ते एक्झिक्यूट करणार आहे आणि आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला आम्ही दाखवूच आम्ही कुठे आज जाणार आहे. सो स्टे ट्यून.